बोलण्यास सुरुवात करते। इथे उपस्थित असलेले मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ तथा उपस्थित असलेले माझे समाज बांधव आणि भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी ज्यांच्यासाठी मी खास करून बोलायला येत असते, कारण विद्यार्थ्यांचा 10वी-12वी हा टर्निंग पॉईंट असतो आणि ह्या टर्निंग पॉईंटसाठी जर आपले काही 2 वाक्य 2 शब्द त्या मुलांना जर पुढे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरत असतील तर माझं इथं येण्याचं सार्थक होतं असं मला नेहमी वाटत असतं। मी प्रथमतः माझा परिचय करून देते। मी सुवर्णा पगार, मी महाज्योती या शासनाच्या आस्थापनेवर नाशिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। माझ्याकडे नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांचा चार्ज आहे आणि आमची जी आस्थापना आहे ती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यान्वित आहे। त्यानंतर मी महाज्योतीच्या योजनांची माहिती सांगून आणि तदनंतर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन पाहिजे आणि काय करायला पाहिजे याबद्दल बोलेल। मी प्रथमतः महाज्योतीच्या योजनांची माहिती आपणास सांगते। महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आमच्या आस्थापनेचं मुख्यालय नागपूरला आहे आणि आमच्या आस्थापनेकडनं ओबीसी, व्हिजेंट आणि एसबीसी या प्रवर्गातील 10वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी विविध शासकीय प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात। यामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कमर्शियल पायलट ही योजना आहे। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये आपण महाराष्ट्रातनं फक्त 20च विद्यार्थी निवडतो, कारण यावर एका विद्यार्थ्यावर शासनाचा जवळपास 25 लाख इतका खर्च होतो। कमर्शियल पायलट ट्रेनिंग मध्ये आपण मुलांना थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल असं दोन्हीही प्रशिक्षण नागपूर फ्लाइंग क्लब येथे देत असतो। यामध्ये 10 मुली आणि 10 मुलं हे समान तत्वावर आपण पुढे घेऊन जातो, कारण माझ्या महाराष्ट्राला फुलेशाह आंबेडकरांच्या विचारसरणीचा जो मुलामा आहे आणि त्या मुलामाला न डावलता स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले अशा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमुळे आम्ही नेहमी विद्यार्थ्यांमध्ये मुलं आणि मुली ही समानता ठेवलेली आहे प्रशिक्षण देताना। तदनंतर आपल्याकडं संघ लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीचं देखील प्रशिक्षण देण्यात येतं। यूपीएससीचं प्रशिक्षण कालावधी हा 11 महिन्याचा आहे। दिल्ली येथे जवळपास 1000 मुलं दरवर्षी लाभ घेतात आणि पुणे येथे 750 विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षणाचा लाभ देतो। प्रशिक्षणादरम्यान आपण मुलांना दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी दरमहा 11 महिन्यांसाठी 13,000 इतकं विद्यावेतन देतो आणि 10,000 इतका आकस्मिक निधी देतो। त्याच्यानंतर इथल्या पुण्याच्या प्रशिक्षणासाठी 12,000 इतका आपण विद्यावेतन देत असतो आणि हे तुम्हाला कल्पना नसेल की एमपीएससी आणि यूपीएससीचे क्लास लावताना आपल्याला 1 किंवा 1.5 लाख इतकी फी भरावी लागते, पण त्याच नामांकित संस्थांमध्ये शासनामार्फत हे मोफत क्लासेस दिल्या जातात। त्याच्यानंतर एमपीएससीचं सुद्धा 11 महिन्यांचं प्रशिक्षण आहे। यासाठी महाराष्ट्रातून आपण 1000 विद्यार्थ्यांची निवड करत असतो। याच्यामध्ये देखील आपण दरमहा 10,000 विद्यावेतन देतो आणि एक वेळ 12,000 इतका आकस्मिक निधी देतो। त्यानंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब आणि गट क च्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याचे देखील प्रशिक्षण दिले जातात। यासाठी आपण 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी देत असतो। 1000 विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातून निवड होते। यांना देखील 10,000 इतकं विद्यावेतन दिलं जातं आणि एक वेळेस 12,000 इतकं आकस्मिक निधी दिला जातो। याच्याही पुढे आता ह्या झाल्या स्पर्धा परीक्षेच्या बाबी। यानंतर यूजीसी, सीएसआर, नेट आणि सेट ह्या सुद्धा परीक्षेचे ज्यांना प्राध्यापक होण्याची आवड असते त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण 6 महिन्याचं प्रशिक्षण घेत असतो। यासाठी महाराष्ट्रातनं 1200 विद्यार्थी आपण निवडत असतो। त्यांना देखील आपण दरमहा 6,000 विद्यावेतन देतो आणि मोफत अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं। याच्यानंतर केंद्राच्या ज्या सेवा आहेत, यूपीएससी केंद्राची आहे, एमपीएससी राज्याची सेवा आहे, त्यानंतर बँक आहे, LIC आहे, रेल्वे भरती आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत याचा देखील आपण 6 महिन्याचं प्रशिक्षण देतो। यासाठी महाराष्ट्रातनं 1200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते। दरमहा 6,000 इतकं विद्यावेतन दिलं जातं आणि मोफत अभ्यास साहित्य प्रोव्हाइड केलं जातं। याच्यानंतर MBA साठी जी सेट आहे त्यासाठी देखील आपण महाराष्ट्रातनं 750 विद्यार्थी घेतो। 6 महिने प्रशिक्षण कालावधी आहे। 10,000 इतकं विद्यावेतन आणि एक वेळ आपण 12,000 इतका आकस्मिक निधी देत असतो। मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण खूप लोकांना वाटतंय ना की आपण जन्माला आलं की आपलं काहीतरी देशासाठी योगदान असावं, आपण देशाची सेवा करावी। त्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपलं आर्थिक पाठबळ कमी पडतं, त्यामुळे स्वप्न ही अपूर्ण राहतात। पण यासाठी शासनाने बऱ्याच तरतुदी केल्या आहेत। आपण मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाचं देखील 6 महिने इतकं प्रशिक्षण देतो। 750 इतके विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले जातात।
यासाठी आपण मुलांना दरमहा 10,000 इतकं विद्यावेतन आणि आकस्मिक निधी देत असतो एक वेळेस. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देखील दिलं जातं. हा 4 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे. यासाठी महाराष्ट्रातून 2,000 विद्यार्थी निवडले जातात. मी प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी बोलते आहे. इथे कोणाचंही लक्ष नाहीये, गप्पा मारतायत, फोनमध्ये बघतायत. माझा आवाज अजून वाढला नाही, वाढतो विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे अटेन्शन द्या. अरे इकडे ऐका, मी खास तुमच्यासाठी आली इथे की तुमचं काहीतरी करिअर घडावं, तुम्ही पुढे जावं. लक्षपूर्वक ऐका. आणि तुमचं टर्निंग पॉईंटचं वय आहे 10वी-12वी, अतिशय महत्वाचं वय असतं पुढे जाण्यासाठी. त्याच्यानंतर आपण व्यावसायिक वैमानिकचं मी सांगितलंच आहे. आपल्याकडं महाज्योतीच्या अंतर्गत एकूण 32 कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालतात. 8वी पासून तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देत असतो. हे सुद्धा पूर्णतः मोफत आहे. यासाठी प्रशिक्षण कालावधीच्या दरम्यान तुम्हाला विद्यावेतन देखील मिळतं आणि तुम्हाला प्लेसमेंटची देखील सुविधा असते. आता ह्याचा आमच्या जे मी योजना सांगितल्या आहे, या योजनांमधनं आतापर्यंत आमच्या गेल्या वर्षीचे 131 विद्यार्थी शासकीय सेवेत गेले आहेत. बऱ्याच लोकांना प्लेसमेंट मिळाल्या आहेत आणि याचा तुम्ही लाभ घ्यावा म्हणून मी काही माहिती पत्रकं इथं वाटली आहेत. ती आवर्जून वाचा, वेबसाईटला व्हिजिट करा. त्यावर काही संपर्क क्रमांक दिले आहेत. अडचण आले असेल त्याच्यावर देखील कॉल करा आणि माझा नंबर इथनं तुम्ही घ्या विद्यार्थ्यांनी. आणि काही अडचण असेल तर मला देखील कॉल करा. 10वी नंतर कशाला ऍडमिशन घ्यायचंय, 12वी नंतर कशाला घेऊ, ही जी मनात एक संदिग्धता निर्माण होते. अनक्लिअर्ड असतो माणूस, कारण वय नेहमी हे सायकोलॉजिकल डेव्हलप होण्याचं असतं 10वी-12वीचं. तर तेव्हा तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारा. ज्या मुलांना संशोधन करायचं आहे आफ्टर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे PhD फेलोशिप दिल्या जाते. 5 वर्षांसाठी आपण PhD फेलोशिप देतो. पहिल्या 2 वर्षांसाठी 31,000 इतकं दरमहा विद्यावेतन दिलं जातं. त्याच्या HRA प्लस असतं ते. आता तो शासनाच्या नवीन निर्णयानुसार तुम्हाला दरमहा 48,000 इतकं विद्यावेतन दिलं जाणार आहे. हे पूर्णतः 5 वर्षांसाठी असणार आहे. मी जेवढे हे शैक्षणिक प्रोग्राम तुम्हाला सांगितले आहे, यासाठी आपल्याकडनं चाळणी परीक्षा घेतली जाते. त्या चाळणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. म्हणून तुम्ही याचा आवर्जून लाभ घ्यावा हे मी म्हणेल. आणि मी आता कार्यक्रमाच्या मुख्य विषयाकडे वळते. योजनांची माहिती झाल्यानंतर की विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा का करावा, तर त्या करण्यामागचं कारण महत्वाचं असं आहे की आपला माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी दशेत असतो आणि त्याला कोणीतरी जर प्रोत्साहन दिलं आणि शाबासकीची थाप जर दिली, तो आवर्जून 2 पावलं ऊर्जेने चालण्यापेक्षा 4 पावलं ऊर्जेने चालतो आणि त्याच्यात एक नवीन प्रेरणा निर्माण होते. म्हणून हा प्रघात पडला आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्याचा. आणि महत्वाचं मी तुम्हाला इथं सांगेल की 10वीतून बऱ्याच मुलांना पर्सेंटेज कमी पडले की थोडंसं डिप्रेशन येतं, पण असं काही नाहीये. तुम्ही 12वीत पुन्हा तिथे जाऊन रीच होऊ शकता 2 वर्ष चांगली कष्ट केली तर. त्याच्यानंतर तुम्ही 10वी नंतर अनेक इंजिनिअरिंगच्या सुविधा आहेत. डिप्लोमाला वगैरे ऍडमिशन घेऊ शकतात. कोणी 12वी करू शकतं. 12वी नंतरही बऱ्याच फॅकल्टी तुम्हाला ओपन होतात. ज्यांना प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर 10वीत कमी पर्सेंटेज असतील आणि सायन्सला नंबर लागत नसेल तर आर्टला ऍडमिशन घ्या. आर्टमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ज्या सगळ्या अभ्यासक्रमचा डिझाईन झाला आहे MPSC UPSCचा, ह्या आर्टच्या विषयांवर आहे. तुम्हाला भूगोल विचारला जातो, तुम्हाला इतिहास देखील विचारला जातो, राज्यशास्त्रही तुमचे चांगले पाहिजे, अर्थशास्त्रही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना पर्सेंटेज कमी मिळाले म्हणून कोणी डिप्रेस होऊ नका. बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी तिथे पोहोचू शकत नाही. असं काही नाही. जगात मोठं नाव असणारे सचिन तेंडुलकरांना फक्त 60% होते 10वीला, तेही नाव कमावू शकले. फक्त तुम्ही रस्त्याने चालताना तुम्हाला किती लोकांशी तुम्ही भेटतात आणि किती लोक तुमच्या वाटसरू बनतात यावर नेहमी तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. रस्त्याने खूप लोक मिळतात आणि तुमचं हे जे वय आहे ना, हे मानसिकदृष्ट्या डेव्हलपचं वय आहे. चांगलं आणि वाईट काय स्वीकारायचं हे तुम्हाला या वयात कळत नाही. ते कळण्यासाठी नेहमी चांगल्यांच्या सहवासात राहा, चांगले मित्र जोडा, चांगल्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारा की मला हे करायचंय तर मी हे कसं करू, ते करायचंय तर कसं करू. तुम्हाला मी छोटंसं माझं उदाहरण देईल बोलताना. मीही तुमच्यासारखीच अनेक प्रश्न पडणारी आणि नेमकी नेहमी मला असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, वेगळं काहीतरी करायला पाहिजे. असं करत असताना योगायोगाने माझं पत्रकारितेला ऍडमिशन झालं. मी डिग्री, डिप्लोमा आणि मास्टर पत्रकारितेत केला. मी डिग्रीची महाराष्ट्राची टॉपर आहे पत्रकारितेतली. पण चळवळ ही अंगाशी भिनलेली होती आणि काहीतरी तरी करायचं, समाजासाठीचं योगदान द्यायचं हे नेहमी माझ्या मनात होतं. ते करत असताना मला काही चळवळी अटॅच झाल्या आणि चळवळी अटॅच होताना तुम्हाला कोणाला इथे कल्पना देखील नसेल
की 2014 साली एक शासन निर्णय पारित झाला होता, समांतर आरक्षण असा त्याच्यातला मुद्दा होता. आणि त्या समांतर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे काय झालं की ओपनचं मेरिट कमी लागायचं, कॅटेगरीचं जास्त लागायचं. त्या कॅटेगरीच्या मेरिटमध्ये ओबीसीच्या मुली प्रामुख्याने सिलेक्ट होत नव्हत्या. तर त्या GR वर अभ्यास करताना मला राज्यशास्त्राचा अभ्यास फार कामात आला, संविधान काय आहे ते कामात आलं आणि संविधान माणसाला कुठे पोहोचवू शकतं हे देखील कळालं. सांगण्याचं तात्पर्य असं की चांगली लोक मिळाली, चांगल्या लोकांचा सहवास लाभला आणि त्या सहवासातनं मला इथपर्यंत रीच करता आलं आणि त्या समांतर आरक्षणाच्या चळवळीने मला संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. आणि पोहोचताना नेहमी असं वाटलं की अरे मी जन्माला आली, माझं देणं आहे, माझ्या समाजासाठी प्रामुख्याने आहे, म्हणून मी नेहमी धडपडत असते. आणि सर सगळ्यांना मला इथे सूचित करायचं आहे की सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाचा GR पास झालेला आहे, पण GR हा कागदावरच राहील. त्याचा जर आत्ताच्या अधिवेशनामध्ये जर पाठपुरावा करून तो कार्यान्वित नाही केला तर फार मोठा तोटा होऊ शकतो. सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची गरज या कारणाने आहे, यात बसलेलं हे भारताचं भविष्य आहे, आपल्या समाजाचं भविष्य आहे आणि त्यातनं आपल्याला व्यावसायिक लोन घेण्याबरोबरच मुलांना शैक्षणिक लोन घेण्याची देखील त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि तो जर कार्यान्वित आता आपण केला नाही तर मी स्पष्ट बोलते, पुढचं शासन कोणाचं येईल आपल्याला माहिती नाहीये. आत्ताच आपली कामं करून घेणं गरजेचे आहे. मी खरं उद्या रायमलकर सरांकडे मला निमंत्रण होतं बुलढाण्याला, जे खासदार आपले झालेत पाटील, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, पण मला अर्जंट मंत्रालयात एक काम लागलंय जे मी ओबीसी साठी, महाराष्ट्राच्या ओबीसी साठी एक काम माझ्या हातात आलं होतं शासनाकडनं. प्रोजेक्ट हँडल करायचा होता मला जागेचा, तो हँडल झाला, त्याचा CE सँक्शन केलं सर. महाराष्ट्रातल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, ओबीसी विजेंट आणि SBC विद्यार्थ्यांसाठी नाशिकचा 140 कोटीचा प्रोजेक्ट माझ्या हाताखालनं सक्सेस झालाय. आणि त्या प्रोजेक्ट मधनं महाराष्ट्रातल्या मुलांना राहण्याची, लायब्ररीची, उत्तम ग्रंथालय असण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे आणि मी त्याची पायनीर आहे. मला आनंद आहे, मी या समाजात जन्माला आलेले आहे त्याचा. आणि मी रायमलकर सरांना देखील निरोप दिला आहे की तो GR काहीही करून कार्यान्वित झाला पाहिजे. तो जर नाही झाला तर आपण ज्या पारंपरिक व्यवसायात गुंतलो आहे तो पारंपरिक व्यवसाय तसाच राहील, त्याला कुठलाही नवीन आधुनिक टच मिळणार नाही. मी प्रशासनाच्या कामात आहे, अंतर्गत बाजू मला बऱ्याचशाच माहिती होतात, म्हणून मी इथे तुम्हाला विनंती करते की त्यावर पहिले काम करा. आणि ह्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी तुम्ही जे काम करता आहात ते स्तुत्यच आहे, पण त्याला जर या GR ची जोड मिळाली तर त्यांना परदेश शिष्यवृत्ती सारख्या गोष्टींचा लाभ घेता येईल किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना डॉक्टर वगैरे हे जे एज्युकेशन घ्यायचंय तर आर्थिक पाठबळ आपल्या समाजाचं नेहमी कमी पडतं. आपला समाज हा नेहमी आर्थिक तरतुदीने मागे आहे. पण एक लक्षात ठेवा, मला असं नेहमी वाटतं की आर्थिक तरतूद आणि बौद्धिक कौशल्य याची कधी सांगड होत नसते. मूळतः आपण विश्वाच्या निर्मात्याचे अंश आहोत. आपल्या बौद्धिक कौशल्य हे जन्मजात आलेलं असतं, त्याचा फक्त युटिलायझेशन केलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण देईल, मारुती रायाला किती शक्ती दिलेली होती, फक्त तिचं त्यांना नेहमी असं सांगावं लागायचं की मारुती राया तुम्ही हे करू शकतात, हे प्रत्येक वेळेस त्यांना सांगावं लागलं. म्हणून रामाला रावणाकडनं सीता आणणं सुलभ झालं होतं. तशाच प्रकारे आपण सुद्धा आहोत. मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना फिरते, कार्यक्रमांमध्ये माझं निरीक्षण असतं की आपला समाज हा उत्कृष्ट आहे, बौद्धिक कौशल्य भरपूर आहे, फक्त अभाव संघटनाचा आहे. थोडं आपल्यातला जो आपल्याला असं नेहमी वाटतं की आपण आर्थिक कमी आहोत, त्या आर्थिक कमीपणाचा बाऊ न करता जर संघटनाने एकत्र आलं तर मला असं वाटतं की अजून खूप काही करता येईल. 2 गोष्टी तर आपल्याला दिल्या आहे. केंद्राने विश्वकर्मा PM विश्वकर्मा योजना दिली आहे. सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होते, फक्त तो कार्यान्वित होणं गरजेचं आहे आणि तो कार्यान्वित केल्यानंतर निधी चांगला प्राप्त करून घ्यावा लागेल. पण निधी प्राप्तीसाठी आपल्याला सर्वतः पहिले आपलं संघटन पाहिजे. आपल्या समाजाचं शिक्षित वर्ग किती आहे, त्याला किती गरज आहे दाखवून द्यावे लागेल की आमच्या उच्च शिक्षित मुलं जे आहेत ती फक्त पैशांअभावी मागे राहिले आहेत, हे सुद्धा आपल्याला पटवून द्यावं लागेल तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट राहिली मुलींची. मुलींना तर मी मुलींच्या आई इथं आले पहिले सांगेन, मुलीला पायावर उभं करा, पूर्ण शिक्षण द्या आणि मग तिच्या लग्नाचा विचार करा. तिला फार लोटण्याचा प्रयत्न करू नका. शिकत असेल तर शिकू द्या, पायावर उभं राहू द्या. कारण प्रत्येक मुलगी हे त्या कुटुंबाचं भविष्य असतं. ती शिकली तर त्या कुटुंबातल्या अजून ज्या काही उच्च शिक्षित होण्यास मदत होतात. ती तिच्या पायावर सबळ असेल तर आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही घटनेला तिला तोंड देता येतं. आणि मुलांनाही मी सांगेल की तुम्ही शैक्षणिक याच्यामध्ये आता कॉलेजला जाणार आहात, 12वी नंतर FYला ऍडमिशन घेणार आहात, तर नेहमी आपल्या महाराष्ट्राला परंपरा आहे शिवरायांच्या विचारांची. तिथे गेल्यानंतर प्रत्येक मुलगी ही आपली बहीण आहे म्हणून तिला बहिणीप्रमाणेच वागवा. कॉलेजला गेल्यानंतर नेहमी तिला
प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा, मदत करा अडचणीत असेल तर. आणि मला वाटतं की हे बाळकडू पालकांनी मुलांना घडवून दिलं पाहिजे. आणि इथं माझ्या संत परंपरेच्या वारसाचे एकदम महान लोक इथे बसलेले आहेत, कारण माझ्या महाराष्ट्राला विठुरायाच्या माऊलीच्या वारीचा फार मोठा वसा आहे. आणि त्या वसाच्या या तज्ञ लोकांना, एक्सपर्ट लोकांना मला जवळून बघण्याची संधी मिळाली, कारण कीर्तन प्रवचन हे फार आता माझ्यापासून लांबले. गीता ज्ञानेश्वरी भरपूर वाचली. माझ्याकडे सप्ताहाला महाराज असायचे 8 दिवस, तेव्हा मला हा बराच सहवास लाभला, पण आता लाभत नाही. पण वारी जेव्हा विठुरायाला भेटायला निघते तेव्हा मनात कधीतरी कसं तरी होतं की अरे मला कधी जायला मिळेल, वेळेअभावी जमत नाही जायला. बऱ्याच माझ्या डोक्यावर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मला वाटलं होतं मी छोटीशी म्हणून जॉबला लागली, इतकं काही मी मोठ्या प्रमाणात प्रगल्भतेने पुढे जाईल आणि महाराष्ट्राचं मला नेतृत्व करण्याची संधी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. पण तुमच्या सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे, मला तिथे पोहोचण्याची संधी मिळाली. आणि मी नेहमी प्रभू विश्वकर्मा यांना स्मरण करत असते की मी तुमचा वंश म्हणून, तुमचा अंश म्हणून जन्माला आले आहे आणि हे देणं मला द्यायचं आहे. म्हणून मी नेहमी विद्यार्थी हितांसाठी लढत असते. चळवळी भरपूर हँडल केल्या. पैसे नसताना सुप्रीम कोर्टापर्यंत चळवळ लढली, तेव्हा मला जात कधीच कोणी विचारली नाही, जातच विचारली नाही. कोणाला वाटायचं ही ब्राह्मण असेल, कोणाला असं वाटायचं 96 असेल, कोणाला असं वाटायचं माळी असेल. उत्कृष्ट आहे म्हणजे मोठ्या समाज प्रवर्गातले आहे. पण सुरुवातीला थोडा त्रास झाला, जात विचारला गेली, नंतर कोणी जात विचारली नाही. जेव्हा आपण बौद्धिक आणि वरती जातो तेव्हा जात ही पुसल्या जाते आणि फक्त तुमचं बौद्धिक कौशल्याचं जे सामर्थ्य आहे ते समोर दिसत असतं. आणि याचा मला नेहमी सार्थ स्वाभिमान वाटेल, अभिमान वाटेल या गोष्टीचा की मी या समाजात जन्माला आलेले आहे. कारण मला माहिती आहे आपल्या समाजात पुढे नेण्यासाठी फार नेतृत्व नाहीये, ते नेतृत्व असावं. आणि कधीही मला वाटलं तर मी बोलायला डगमगत नाही, मंत्र्यांकडे देखील विषय काढत असते की समाज आहे पुढे गेला पाहिजे. आमचा समाज हा नेहमी रोजगारीवर पुढे आलाय, रोजगारीवरच जन्माला आलेला आहे, त्यालाही संधी मिळावी. आणि मी समाजाला देखील विनंती करेल की आता पारंपरिक याच्यातून पुढे निघायला सुरुवात करा. खूप जास्त आधुनिकता फर्निचरमध्ये आलेली आहे, खूप जास्त शासनाच्या सुविधा आहेत, त्या देखील तुम्ही स्वतःला लाभ घेऊन आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि मी सन्मान्य व्यासपीठावरील माझे जेवढे सन्माननीय इथे उपस्थित मान्यवर आहेत त्यांना देखील सांगेल की माझ्याकडे आता सध्या महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या VC लागल्या होत्या आणि VCचा विषय होता की महाराष्ट्र शासनातल्या योजना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी. ते करत असताना मी माझ्या 6 प्रशासकीय विभागांच्या VC मला दिल्या होत्या, कारण मी मला वरती हेड कलेक्टर आहे आणि ते नेहमी सांगतात की मी नसेल तर मॅडम आहेत सांभाळून घेतील, म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे होती. आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, तर त्यासाठी मी एक पोर्टल तयार करते आहे. त्या पोर्टलवर सगळ्या योजना डिस्क्रिप्शनमध्ये घ्यायच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असा माझा सामाजिक हेतू आहे. आणि त्यावर मी थोड्याच दिवसात काम सुरू करणार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे सर की बऱ्याच संधी आहेत पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण आपल्याकडे माहितीचा अभाव असतो. आणि मी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने विनंती करेल की तुमच्याकडे व्हॉट्सअप सगळ्यांकडे असेल ना, स्मार्टफोन आहे का? हात तर वरती करा निदान. हात त्यांच्याकडे आहे, त्यांनी हात वरती करा. कोणाकोणाला हात आहेत? हा, घरात पालकांकडे असतील बरोबर की नाही? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वापरतो आपण, त्याला मी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणते. ज्ञानाची प्रगल्भता वाढत नसते त्याने. पुस्तकं वाचा आणि प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राला जो इतिहास आहे फुलेशाह आंबेडकरांचा तो वाचा, त्यातनं तुम्ही पहिल्यांदा प्रगल्भ व्हाल. दुसरी गोष्ट, किती जणांकडे फेसबुक आहे? ट्विटर किती जणांकडे आहे? नसेलच वापरत. ट्विटर हे फार विचारवंत लोकांचं काम आहे, कोणी वापरत नसतं. उत्तरं कशी द्यायची ना समोरच्यांना? तर मी तुम्हाला एकच सांगेल की हे जे काही सगळे माध्यम आहे त्याचा पॉझिटिव्हली वापर करा. त्या माध्यमाच्या पॉझिटिव्हली वापरातनं मी अजूनही शासनाच्या काही परीक्षा देत असते. वाचायला वेळ मिळत नाही, पेपर वाचण्याची रोज सवय लागली आहे, पण तितकं करंट माझं त्यातनं कम्प्लीट होत नाही एक्झामसाठी 15 मार्कांचं. तर मी काय केलं की राजकीय जेवढे प्रतिनिधित्व आहे राज्यातले आणि केंद्रातले त्यांचे पेज फॉलो केले. ते कुठेही एखादी योजनाचं काही असेल कार्यक्रम की त्याची माहिती टाकतात, त्यातनं माझा करंटचा एक प्रश्न तयार होतो. सांगण्याचं तात्पर्य असं की स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही पोहोचाल लवकर. पोहोचण्यासाठी स्मार्ट वर्क करा. जे सामाजिक माध्यम आहेत, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, काही असेल, व्हॉट्सअपवर देखील चांगले मेसेज येतात, पण मेसेज फॉरवर्ड केलेले कधी वाचू नका. त्याची नेहमी सत्यता पडताळून बघा. काय होतं काय माहिती का, एखादा चुकीचा मेसेज येतो आणि आपल्या बालवयात जर आपण तो वाचला तर आपल्याला सरळ गोष्ट सुद्धा चुकीची वाटायला लागते. म्हणून नेहमी संदर्भ साहित्य वाचायला सुरुवात करा. आणि मुलांना तुम्ही आता पुढे
टर्निंग पॉइंटला आलाय तर वाचनाची पहिल्यांदा आवड घाला. आत्ताच्या मुलांमध्ये वाचनाचा अभाव आहे. माझा कार्यक्रम होता कन्या निर्भय अभियान उद्घाटक म्हणून मी गेली ते कॉलेजला, आणि आमच्या नाशकातलं मोठं कॉलेज आहे MVPचं. तिथे गेल्यानंतर मी मुलींना विचारलं की काय वाचता बरोज, न्यूजपेपरला काही वाचतात का? वाचतो की म्हणे पेस्ट्री वाचतो आपण. सगळं बॉलिवूड हॉलिवूड चंदेरी दुनिया जिथे आपलं भविष्यच नाहीये त्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन पहिल्यांदा असतं. जरूर आहे पैसा कमवायला लागला ना छान राहा, फॅशन कपडे सगळ्या गोष्टी, पण सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करा. जर तुम्हाला वाटत असेल भविष्यात पुढे जायचं आहे, चांगले व्यासपीठ गाजवायचे आहे, तर त्यासाठी वाचन आणि शिक्षण हे समीकरण तुम्हाला तुमच्या जुळवून घ्यावं लागेल. आणि ते करताना कधीही वाटलं कुठेही अडचण येते, माझा रात्री 12 वाजेपर्यंत फोन सुरू असतो. विद्यार्थ्यांसाठी मी नेहमी सदैव तत्पर असते. कधीही फोन करा. फक्त माझी एकच अपेक्षा इथे येण्याची की माझ्या समाजातल्या विद्यार्थिनींनी पुढे जावं, उच्च शिक्षित व्हावं आणि नाव कमवावं. यापेक्षा मी मोठं काही बोलत नाही. एवढं बोलून मी इथं थांबते. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. खर तर आपण शासकीय अधिकारी असताना आपण शासनामध्ये नक्की काय चाललंय आणि कशा प्रकारे स्कीम असतात हे आपण सर्व समाज बांधवांना नक्कीच सांगितलं. सर्व आपण 10वी असेल 12वी असेल 1ली ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना एक मोटिवेशनल आपण नक्कीच स्पीच दिलं. थोडंच एकदा ताई आपल्या मनापासून आभार असेल. ताई या ठिकाणी मी असंही म्हणेल, संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात ना तेच यशाचे मानकरी ठरतात. जे जिद्दीने प्रयत्न करतात ना तेच यशाचे मानकरी ठरतात. जे जिद्दीने प्रयत्न करतील, आपले एफर्ट लावतील, ते नक्कीच यशाचे मानकरी ठरतील. आणि प्रत्येक जण हा यश मिळवण्याच्या मार्गाने नक्कीच असतो. फक्त जिद्द पुढे थोडीफार कमी पडत असते आणि प्रत्येकाला देव ही जिद्द नक्कीच देव एवढीच या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचरणी प्रार्थना करतो. यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय सचिव संतोषजी भागवत साहेबांना. विनंती करतो आपण या तालुक्याच्या वतीने आपण सर्वांना संबोधित करावं. विनंती संतोषजी जाधव भागवत. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघ आंबेगाव तालुक्याच्या वतीने तसेच पुणे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी तालुक्याच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपल्याला माझ्या अगोदर माननीय सौ सुवर्णाताई पगार शासकीय अधिकारी यांनी आपलं सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. खरं पाहिलं तर आपण काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी एकत्र येत असतो. वधूवर मेळावा असेल, विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतील, ज्येष्ठांचे सत्कार असतील. त्यांनी सांगितलं आपल्याला आर्थिक महामंडळ या ठिकाणी मिळालं आहे. त्या ठिकाणी आळंदी या ठिकाणी तो मेळावा भव्य प्रमाणात या ठिकाणी संपन्न झाला. आपण पूर्ण महाराष्ट्रातून सुतार समाजाला माझी अशी विनंती असेल, ज्या वेळेस समाजाचे कार्यक्रम या ठिकाणी असतील त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणतीही निमंत्रणांची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही कार्यक्रम पत्रिकेवर नामोल्लेखाची अपेक्षा न ठेवता आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्या उपस्थित राहिल्यानंतर तुम्हाला जशी आर्थिक महामंडळ या ठिकाणी मिळालेलं आहे अशी अनेक योजना ताईंनी या ठिकाणी सांगितल्या. त्या योजनाचा लाभ तुम्हाला घेता येईल. या ठिकाणी सर्व ज्या संघटना आहे आपल्या महाराष्ट्रभर असतील, या महाराष्ट्रभर संघटना एकत्र येऊन आपल्या तरुणांना जास्तीत जास्त उपयोग त्याचा कसा घेता येईल याची एक संकल्पना या ठिकाणी मी मांडतो. आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने महासंघाच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुढील सूचना या ठिकाणी निवेदक या ठिकाणी मांडतील. धन्यवाद संतोषजी. यानंतर या विचार मंचाला संबोधित करतील सन्माननीय किशोरजी कदम. एक फक्त 10 ते 15 मिनिटात आपण कार्यक्रम संपवणार आहोत. विनंती सर्वांनी लगबग करू नका.
फक्त 5 ते 10 ते 15 मिनिटं फक्त आपला कार्यक्रम संपणार आहे. त्यानंतर आपण गुणगौरव पुरस्कार घेणार आहोत. सर्वांना वही वाटप आणि त्यानंतर स्नेहभोजन होईल. विनंती. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका आयोजित समाज भूषण पुरस्कार विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप समारंभ. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष महासंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण गणपतराव अण्णा गायकवाड, या विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि विशेष करून आपल्या तरुण मुलांना, बाल मुलांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय सुवर्णताई पगार, उपस्थित सर्व आंबेगाव तालुक्यातील समाज बांधव, माता बंधांनी भगिनींनो, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ हा गेल्या 20 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचं संघटन करण्यासाठी प्रयत्न करतो. आदरणीय संस्थापक ज्ञानेश्वरजी भालेराव यांनी स्थापन केलेला हा महासंघ आणि या महासंघाचं लावलेलं रोपटं आज संपूर्ण महाराष्ट्रावर विस्तारलं गेलंय. हे रोपटं विस्तारत असताना आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात की जेणेकरून आपला जो विखुरलेला समाज आहे हा समाज बांधव एका ठिकाणी आला पाहिजे. मग तो एकत्र आणण्याचं जे माध्यम आहे, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आपल्या आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष नितीनजी बारवेकर किंवा आपले उपाध्यक्ष सुरेशजी अबंग यांचे आभार व्यक्त करतो की एक चांगला उपक्रम हा आंबेगाव तालुक्यामध्ये आपण राबवलेला आहे. मागच्या 3 वर्षापासून ज्या वेळेला आंबेगाव तालुक्यामध्ये नवीन कार्यकारिणीची स्थापना झाली त्यावेळेला मी आंबेगाव तालुक्यामध्ये आलो होतो आणि सांगायला मला थोडंसं वाईट वाटतं की ज्या ठिकाणी हा आपला पहिला कार्यक्रम झाला होता त्यावेळेला एका शाळेच्या ओट्यावरती आपली पहिली मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगला उपस्थित जे समाज बांधव होते हे फक्त बोटा मोजणे एवढे होते. आज या सभागृहामध्ये ज्या वेळेला समाजाचा कार्यक्रम होतो त्यावेळेला हॉलमधल्या लोकांची संख्या मोजायची ठरवली तर कमीत कमी 15 मिनिटं लागतील. एवढा वेळ म्हणजे या तालुक्यामध्ये या युवकांनी केलेलं काम हे निश्चितपणे युवकांचं समाज बांधवांचं संघटन कसं करायचं. आज दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपला जो समाज बांधव आहे हा व्यवसाय करतो, तो व्यवसाय आपला समाज बांधव कोणता व्यवसाय करतो हे आपल्याच समाज बांधवाला कळलं पाहिजे आणि ते कसं कळेल त्यासाठी त्याची जाहिरात घेतली पाहिजे. जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाचा व्यवसाय वाढवला पाहिजे. तो वाढवण्यासाठी दिनदर्शिकेची निर्मिती केली आणि ती दिनदर्शिकेची निर्मिती करत असताना ताई 2 महिने लागतात. एक 12 महिन्याची दिनदर्शिका तयार करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही ते प्रयत्न करतो 2 महिन्याचा कालावधी जातो ती दिनदर्शिका बनवण्यात. एवढा वेळ जातो, एवढे कष्ट घेऊन 2000 कॅलेंडरची निर्मिती छापल्यानंतर प्रत्येक समाज बांधवाच्या दारात जाऊन त्याला ते देणं की भाऊ तू माझा आहेस, मी सुताराचा आहे, तू सुताराचा आहेस, आपण दोघं एक आहोत, एका विश्वकर्मेची लेकरं आहोत, एका विश्वकर्मेची लेकरं आहोत म्हणून आपल्याला एक राहायचंय आणि आपल्या भागामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला आपलं स्थान मिळवायचंय. या भूमिकेतून नितीनजी बारवेकर असतील, सुरेशजी अभंग असतील, या मंडळींनी कॅलेंडर तयार केलं. आज ते घरोघर पोहोचवलं. त्याचा परिणाम आज आपण या ठिकाणी जे उपक्रम घेतोय हे उपक्रम फक्त समाज बांधवांच्या हितासाठीच केले जातात. मित्रांनो, ज्या ठिकाणी मी अधिक जास्त बोलणार नाहीये कारण मी पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून पुणे शहरामध्ये कामकाज करतो आणि पुणे शहरामध्ये आदरणीय ज्ञानेश्वरजी भालेराव असतील संस्थापक, त्याचप्रमाणे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हनुमंतदादा पांचाळ असतील, आमचे समाजभूषण गणपतरावांना गायकवाड असतील, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रजी रायकर आहेत, गायत्रीताई आहेत, या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक प्रेरणा आणि ऊर्जा असते
ते अगदी शाहूंचे जाधव सर आहेत, आपले विलासराव आबा आहेत, अण्णा आहेत, हे आळंदी संस्थेची मंडळी आहेत. ह्या सर्व मंडळींचा म्हणजे आता ही ज्येष्ठ मंडळ झालेली आहेत आणि आम्ही युवक मंडळी या ठिकाणी काम करत आहोत. तर ह्या युवकांना काम करण्याची जी प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, ही देण्याची जी काय म्हणतो आपण त्याला क्षमता आहे, ही या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे. आज या वयामध्ये सुद्धा वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा आमच्या अण्णा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात. त्यावेळेला निश्चित अभिमान वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो. त्याच दृष्टीने मी पुणे शहरामध्ये उपक्रम राबवतो. मतिमंद मुलांना शाळेमध्ये आर्थिक मदत असेल, आज या आवर्जून सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. येत्या 23 तारखेला म्हणजे पुढच्याच रविवारी पुण्यामध्ये जे गांधी स्मारक आहे, गांधी भवन स्मारक, त्या स्मारकामध्ये पुणे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचा पुणे शहराचा विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सोहळ्याला ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार डॉक्टर कुमार सत्तरशी हे प्रमुख उद्घाटक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. तर विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी करावी. आणि मी सर्वांना आवाहन करतो की आंबेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व मंडळींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला आपली उपस्थिती द्यावी. कारण आदरणीय मोदी साहेबांनी विश्वकर्मा सन्मान योजना आपल्यासाठी आणलेली आहे. सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती होते आहे. पण माझा सुतार समाज ज्यावेळेला संघटित दिसेल त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मान्य होणार आहेत, मंजूर होणार आहेत आणि आपल्या हातात पडणार आहेत. जर हातात मिळवायचं असेल तर आपल्याला संघटित राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कायम सातत्याने एकत्र राहणं गरजेचं आहे. एवढं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. आणि पुणे शहर नितीनजी बारवेकर, सुरेशजी अभंग, त्यांची पूर्ण टीम यांचं पुणे शहराच्या वतीनं या ठिकाणी आपण मला निमंत्रित केल्याबद्दल आणि येथे सन्मान केल्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. 10वी आणि 12वी ह्या वर्गातील जे गुणवंत विद्यार्थी आपण त्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करावं. या ठिकाणी असं नक्कीच म्हणेल, गुणगौरव करून खरं तर प्रत्येकाची प्रेरणा ही नक्कीच वाढत असते आणि गुणगौरव केल्याने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना एक चांगलं पुढील वाटचालीस शुभेच्छा मिळत असतात. खरं तर आपण प्रथमतः 10वी आणि 12वी वर्गातील विद्यार्थिनी निलंबरी उमेश पांचाळ 12वी मध्ये 70.30% मिळून खरं तर तिने एक फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असं गुण मिळवलं. निलंबरी उमेश पांचाळ आली का? नाही, ठीक आहे, चला सॉरी. यानंतर कुमारी स्वामिनी संदीप भालेराव 10वी वर्गामध्ये 89.20% आली का? कुमारी स्वामिनी संदीप भालेराव या समोर या. निकू महाराज यांच्या शुभ हस्ते आपण कुमारी स्वामिनी संदीप भालेराव यांना आपण गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करतो. खरं तर 10वी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि 89.20% या मुलीने मिळवले. सन्मान चिन्ह पण द्या. यानंतर 10वीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी भरत कदम. ज्ञानेश्वरी भरत कदम, चला विद्यार्थिनी ताबडतोब या. चला, ज्ञानेश्वरी भरत कदम 10वी मध्ये 89.20 म्हणजे अशा दोन्ही मुलींना जवळपास 89.20% 60% मिळाले. छान अशी टक्केवारी आहे. पुनश्च एकदा या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्यानंतर कुमारी प्रियांका धनंजय भागवत 83.30%. प्रियांका धनंजय भागवत 83.30%. भाग्यश्री विनायक भागवत 10वी मध्ये 88.20%, सॉरी 86.20%.
चला, ज्या कुमारींचा नामोल्लेख केला जातो ताबडतोब या. ओंकार संतोष भागवत 10वी मध्ये 79.40%. ओंकार संतोष भागवत. चला ताबडतोब या. सिद्धी प्रवीण आनंदराव 10वी वर्गामध्ये. प्रियंका धनंजय भागवत. भाग्यश्री विनायक भागवत. चला, दोन्ही मुलींना विनंती, आपण ताबडतोब घ्या. प्रियंका आणि भाग्यश्री भागवत या दोन्ही कुमारींचा आपण सन्मान करतो. गाडेकर मॅडम आणि राजगुरू मॅडम दोन्ही मॅडमला विनंती असेल आपणही समोर या. गुणगौरव पुरस्कार आपल्याही शुभास्ते दिला जातो. दरम्यानच्या काळात खरं तर विश्वा फर्निचरचे सर्व आमचे मोठे बंधू सन्माननीय दिलीपजी पांचाळ साहेबांचंही शुभागमन झालं. त्यांच्याही माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य लाभलं. मनापासून आभार. यानंतर ओंकार संतोष भागवत 10वी झाले. सिद्धी प्रवीण आनंदराव 10वी. सिद्धी प्रवीण आनंदराव 10वी 85.60%. सिद्धी प्रवीण आनंदराव. ओंकारला दिले का? ओंकार संतोष भागवत 10वी मध्ये 79.40%. ओके. सिद्धी प्रवीण आनंदराव. त्यानंतर कल्याणी महेंद्र मानमोडे 10वी मध्ये 85%. चला, सन्मान चिन्ह पण द्या. प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मान चिन्हाने सन्मानित करायचंय. आपण प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना आपण सन्मान चिन्ह असेल, प्रशस्ती पत्रक असेल. कल्याणी महेंद्र मानमोडे, साक्षी देवीदास भालेराव, कृष्णा रमेश जाधव आणि कार्तिक उत्तम जाधव, ज्ञानेश्वरी निलेश राहुत, राजलक्ष्मी राजेंद्र गायकवाड, कल्याणी महेंद्र मानमोडे. द्या लवकर द्या. साक्षी देवीदास भालेराव. पुढील नाव द्या. साक्षी देवीदास भालेराव. त्यानंतर कृष्णा रमेश जाधव द्या. साक्षी देवीदास दिलं का? कृष्णा रमेश जाधव द्या. कार्तिक उत्तम जाधव द्या. ज्ञानेश्वरी निलेश राऊत द्या. नाही, तुम्ही एक एक सर्टिफिकेट द्या. त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थिनीला द्या. नावाप्रमाणे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी द्या. वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम थोडा उरकता जायचा विनंती असेल. चला, मुली ज्यांचा नामोल्लेख केला जातो ताबडतोब आपण या. राजलक्ष्मी राजेंद्र गायकवाड. राजलक्ष्मी राजेंद्र गायकवाड. चला, त्यानंतर ज्ञानेश्वरी निलेश राऊत, कृष्णा रमेश जाधव. आहे का कृष्णा रमेश जाधव? निशा सुनील कदम. चला या. निशा सुनील कदम. चाकण शहर समाज संघटना सन्माननीय संतोषजी गाडेकर साहेबांनाही विनंती करतो आपण सन्मान चिन्ह देण्यासाठी समोर या. या सर या. ज्ञानेश्वरी निलेश राऊत दिलं का? राजलक्ष्मी राजेंद्र गायकवाड दिलं का? वैष्णवी सोमनाथ भागवत. वैष्णवी सोमनाथ भागवत आणि गौरी सुभाष यशवंत. झाले का सगळे? हा, सर्वांनी तिथेच थांबा. आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत. टाळ्या वाजवा बर का. भूक लागली असेल तर ऊर्जा निर्माण होईल. थोडा वेळ थांबेल भूक. टाळ्या वाजवा.
टाळ्या जोरदार वाजव म्हणजे अजून जास्त भूक लागेल. आपल्याला जेवायला त्यांचं घाबरू नका. सुरुची असं भोजन आपली नक्की सर्वांची वाट पाहते. तिथं वाढून काय नाही. सुभाष किती टक्के? 10वीला आहे. ऋग्वेद सुभाष यशवंत 10वीमध्ये 87%. ऋग्वेद सुभाष यशवंत 10वीमध्ये 87% मिळवले. त्यांचा आपण गौरव समारंभ संपन्न करतो. विद्यार्थ्यांचा आपण खरोखर 10वी असेल 12वी असेल गुणगौरव विद्यार्थ्यांचा नक्कीच केलाय. समाजभूषण पुरस्कार आपण समाजभूषण पुरस्कार दिलाय. त्यानंतर गुणगौरव 10वी असेल 12वी असेल या सर्व विद्यार्थ्यांनी गुणगौरव पुरस्कारही दिलाय. आणि यानंतर 1 ते 2 भाषण होतील आणि त्यानंतर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा. त्यानंतर वह्या वाटप हे नक्कीच होतील. त्याची सर्वांनी नोंद घ्या. फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. कोणीही गडबड गोंधळ करू नका. चला बाकीचे बसून घ्या. ज्यांना सन्मान चिन्ह ट्रॉफी मिळाली त्यांनी बसून घ्या. चला साहेबांचा आवाज पंकज माग बसून घ्या तुम्ही लोक. इकडे इकडे फिरू नका. बसून घ्या खाली. पंकज बारावकर वाटतं खूप जास्त राहिली. सारखा फिरतो तिकडे. किंवा बसून घ्या. 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे. संतोषजी पांचाळ आमचे बंधू, सुरेशजी पांचाळ आमचे माझे, त्यांचे शुभागमन भरपूर मान्यवरांची मांदी आली. लेट पण थेट या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांचे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका यांच्या वतीने मनपूर्वक सरसे स्वागत. चला झालंय का? निलांबरी उमेश पांचाळ आणि का निलांबरी? चला ज्यांच्या हस्ते सत्कार संपन्न झालाय त्यांनी स्थानापन्न होऊन घ्या. स्थानापन्न व्हावं विनंती असेल. ज्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वांना सन्मानित केले त्या सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. प्रतिनिधी आहे का निलंबरी उमेश पांचाळ? प्रियंका धनंजय भागवत आहे का? आणि वैष्णवी सोमनाथ भागवत आहेत का? लवकर याचा ताबडतोब या. भालेराव नाव? प्रथमेश भालेराव. ठीक आहे चला प्रथमेश भालेराव यांना पण द्या. प्रियंका भागवत आहे का? प्रियंका भागवत देऊन टाका त्याला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक आपण देऊया. निलंबरी नाही. चला हा सर. ज्या ज्या मुलांना आता सन्मान केलेला आहे त्या सर्व मुलांनी पुढे या बरं. सन्मानित झालेल्या सर्व मुलांनी आपल्या ट्रॉफी घेऊन पुढे यावं. एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे सर. सन्मान झालेल्या. चला लवकर या. एक ग्रुप फोटो आपण काढणार आहोत. त्यानंतर श्रवणजी जाधव हे आपल्या सर्व कार्यक्रमाला संबोधित करतील. मी या ठिकाणी असं नक्कीच म्हणेल चला सगळ्यांनी मध्यभागी या. पुढे या. ग्रुप फोटो काढायचा आहे. विनंती आहे पाठीमागच्या बाजूला जावं.
म्हणजे मागे उभे राहावे. सर्व मुली झाल्या का? सर्व मुली ओके. सर्वांनी ट्रॉफी अगदी व्यवस्थित धरायची आहे. सर्वांनी सन्मान चिन्ह समोर धरा. प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह समोर धरा. प्रथमेश पांडुरंग भालेराव 12वीचा विद्यार्थी 85% त्याला नक्कीच मिळाले. पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कोणत्याही 10वी असेल 12वी असेल कोणत्याही प्रकारच्या जर प्रॉब्लेम असेल पुढील वाटचालीत कोणत्याही अडचण येत असेल तर शासकीय अधिकारी सुवर्णा पगार ताईंना आपण नक्कीच कॉल करायचा आहे. ताईकडून आपण नक्कीच पुढील सल्ला घ्यायचा आहे. 10वी आणि 12वी नंतर काय करायचे प्रत्येकाला हा प्रश्न असतो. आपल्याही जीवनात प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ला घेण्यासाठी नक्कीच शासकीय अधिकारी आमच्या भगिनी सुवर्णाताई पगार ताईंना आपण सर्वांनी कॉल करायचा आहे किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण पुढचा ओमकार रोकडे चला यानंतर आपण सन्मानित करतो. ओमकार संतोष रोकडे. ओके या रोकडे आपल्यालाही प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले जाते. मनसरनगरीचे उद्योजक बाळासाहेबजी दिवेकर यांचंही शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक सरसेस स्वागत. आमचे सुतार बांधव भरपूर या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा सगळे मान्यवर इकडे बघा. चला ग्रुप फोटो घ्यायचा सर. अण्णा 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 उभे राहा. अण्णा उभे राहा. अध्यक्ष अण्णा उभे राहा. अण्णा कंटाळले. हा अध्यक्ष भाषण व्हायचे अजून. चला रेडी का? लुक टुवर्ड मी. जाऊ दे मागे जाऊ दे मागे मागे या मागे या मागे या. आदरणीय जाधव सर मागे या. सगळे फ्रेम मध्ये बसले पाहिजे. गावडे ते उभे राहा. खुर्चीवर उभे राहून फोटो काढा. सगळ्यांनी चेहऱ्यावर स्माइल ठेवा. छानपैकी एक फोटो निघणारे. मध्यभागी उडूड करू नका. छान छान. भारत माता की मातरम. धन्यवाद. सन्माननीय श्रावणजी जाधव सरांना विनंती करतो आपण यानंतर संबोधित करावं. सर्वांना जय विश्वकर्मा. शांत बसा. 1 5 ते 10 मिनिटाचा कार्यक्रम व्हायला विनंती असेल. 1 5 सर्व आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका या तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या समाजातील समाजभूषण पुरस्कार आणि इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय गणपतरावांना आणि वेळ खूप झालेला आहे म्हणून मी फक्त आदरणीय व्यासपीठ असा उल्लेख करतो आणि समोर उपस्थित असलेले सर्व सुतार समाज बंधू भगिनी माता पिता आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण असलेले आजचे गुणवंत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खऱ्या अर्थी आता सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि भुकेल्या पोटी रामायण नको म्हणून मी अधिक बोलत नाही. फक्त या प्रसंगी मी एकच आपल्या सर्वांच्या साक्षीने या आंबेगाव तालुक्याच्या सुतार समाज महासंघाचं या संपूर्ण टीमचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनोमन अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण एकदा या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूयात, एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण एवढा मोठा समारंभ आयोजित करण्यासाठी या टीमला एक दिवस नाही तर जवळजवळ 1 महिन्यापासून हे सगळे अहोरात्र परिश्रम घेत आहेत
म्हणून या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज या आंबेगाव तालुका महासंघाने समाजातील जे आदरणीय व्यक्ती आहेत, सन्माननीय व्यक्ती आहेत, या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये उत्तम असे गुण मिळालेले आहेत, या सर्वांनाही त्यांनी सन्मानित केलेले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, मी आता समाज महासंघ या संदर्भात न बोलता फक्त विद्यार्थी आणि पालकांसाठी 2 मिनिट बोलतो. विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, आज आपल्याला इयत्ता 10वी आणि 12वी नंतर वेगवेगळ्या ज्या शिक्षणाच्या करिअरच्या वाटा आहेत, त्या संदर्भात आपल्यातीलच एक समाज भगिनी की ज्या आज शासन दरबारी एका अनमोल ठिकाणी काम करतात, अशा सन्माननीय सुवर्णताई पगार यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते अत्यंत अनमोल आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण हेच मार्गदर्शन जर ठेवायचं असेल तर आमच्या दैनिक सकाळ माध्यम समूहाला जवळजवळ 25,000 रुपये देऊन अशा व्याख्यात्या या ठिकाणी आणाव्या लागतात. आणि आज त्या आपल्यासाठी नाशिकहून स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण खरं तर त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त केले पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या समारंभाला यायचं म्हणजे गेल्या 8 दिवसाचं नियोजन आणि पहाटे उठूनचा प्रवास, तोही प्रचंड ट्रॅफिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात. इयत्ता 1ली पासून आजपर्यंत तुम्ही विद्यार्थी म्हणून जगत आलात. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ असा आहे, विद अधिक विद्या. विद म्हणजे विद्या आणि अर्थी म्हणजे घेणारा, म्हणजे तुम्ही विद्यार्थी. आणि पालक बंधू भगिनींना मी या प्रसंगी एकच मार्गदर्शन करेल की तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, यापेक्षा तुमचा पाल्य, तुमचा मुलगा किती शिकला आणि तो किती सुसंस्कृत झाला, ही खरी तुमची संपत्ती आहे. आणि उच्च शिक्षणासाठी तुम्ही जेवढा पैसा खर्च कराल, जेवढी गुंतवणूक कराल, जगातली सर्वात उत्तम जर गुंतवणूक कोणती असेल तर उच्च शिक्षण आहे. म्हणून मुलांसाठी एक वेळ तुमची संपत्ती गहाण ठेवावी लागली तरी चालेल, मात्र मुलांना शेवटपर्यंत शिकवा. त्याचबरोबर मी ताईंना हेही सांगेल की आपल्या सुतार समाजाच्या वतीने, महामेळाव्याच्या वतीने जो आपल्याला महाराष्ट्र शासनाने आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलेलं आहे, माननीय सन्माननीय आमदार रायमुलकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप जोमाने काम चालू आहे. औरंगाबाद या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा मिळालेली आहे आणि पुण्यात सुद्धा जागा पाहण्याचं काम जवळजवळ 50% पूर्ण होत आलेलं आहे. म्हणून GRच्या माध्यमातून आणि महामंडळाच्या माध्यमातून नक्की आपल्या समाजासाठी खूप मोठं काम उभारलेलं आहे. यामध्ये प्रत्येक सुतार समाज बांधवाचा पडद्यामागून का असू द्या, पण तन मन धनाने खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आज पुन्हा एकदा समाजभूषण सगळे पुरस्कारची सगळे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले ते आंबेगावचे सर्व पदाधिकारी, महासंघाचे सर्व पदाधिकारी, याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, या सर्वांचं आणि विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनींचं आज आपण आपल्या या ठिकाणी वेळ पैसा खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचं मी महासंघाच्या वतीने, त्याचप्रमाणे आळंदी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद बाबासाहेब. खरं तर आपण विद्यार्थी ही संकल्पना सर्वांना सांगितली. विद्यार्थी म्हणजे विद्या आणि घेणारा असा विद्यार्थी, आपण ही छान अशी संकल्पना सर्वांना सांगितली. खरं तर सर तुम्ही बोलले की हे 1 आणि 2 दिवसाचं नियोजन नाही, जवळपास मला वाटतं आम्ही मागच्या महिन्यामध्ये 14 तारखेला पहिली मीटिंग आमची झाली. त्यानंतर आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये खरं तर कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि रायकर साहेब वेळोवेळी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्कीच होते. जिल्हा अध्यक्ष त्यांचं खरं तर मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच लागतं आणि त्यांनी मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये ते नक्कीच या ठिकाणी मंचर या ठिकाणी आले. आमची परत एकदा प्राथमिक स्वरूपात मीटिंग झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची रूपरेषा आणि सर्व कार्यक्रम हा निश्चित झाला. खरं तर हा कार्यक्रम मागच्या आठवड्यामध्ये आपण मला वाटतं रविवारी घेणार होतो, परंतु काही कारणास्तव तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि आज खरं तर कार्यक्रम अतिशय छान झाला सर, असं मी नक्कीच म्हणेन.
जवळपास पुणे जिल्हा नव्हे तर नाशिक या ठिकाणी खरं तर ताई या ठिकाणी आल्यात. मला वाटतं मावळ इकडे दूरमध्ये सर्व ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा सर्वजण आल्यात. सर्वांचं मी सुतार समाजाचा खरं तर एक घटक, मी स्वतः निवेदक नाही परंतु हा परिवाराचा मी नितीन पांचा, मी प्रथमतः माझी सर्वांना ओळख करून येतो. मी हा तुमचा सर्वांचा सुतार बांधव नितीन पांचा. मनसरमध्ये माझं खरं तर साई कृपा प्लाऊड या नावाने दुकान आहे आणि हा माझा प्रोफेशन नाही परंतु माझी एक आवड म्हणून मी फक्त निवेदन करतो. आणि खरं तर सुरेश भाऊ आपण म्हणले तुम्ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करा आणि त्या माध्यमातून खरं तर मी सूत्रसंचालन करण्यासाठी या ठिकाणी आलो. यानंतर आपण खरं तर आणि अशा माध्यमातून हा कार्यक्रम आपण संपन्न झाला आणि आज आपल्या सर्व सुतार समाजातील समाज बांधव त्यांचा आपण वाढदिवस सोहळा संपन्न करणार आहोत. त्यामध्ये आळंदी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यानंतर मी आमंत्रित करतो पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रायकर साहेबांना विनंती करतो आपण या विचार मंचाला संबोधित करावं. रायकर साहेब या. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा, समाजभूषण सोहळा, शालेय साहित्य वाटप आणि या कार्यक्रमाच्यासाठी खऱ्या अर्थाने सुरेशजी अभंग असतील, बाळासाहेब जाधव असतील, आज ते त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते हॉस्पिटलमध्ये आहेत, परंतु त्यांनी माझ्याशी वारंवार चर्चा करून मला कार्यक्रमाचं नियोजनाचं कसं करायचं काय करायचं त्यांनी सांगितलं. नितीनजी बारावकर खरं उत्कृष्ट फलंदाज आहे, पहिल्याच बॉलला 6 मारला त्यांनी आणि मला अशीच अपेक्षा होती की मला आहे ना आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व असं यंगस्टर पाहिजेत. अण्णा मी तुम्हाला सांगतो की मला सगळे तालुका अध्यक्षपद द्यायला तर यंग द्यावेत एवढी तुम्हाला मी विनंती करतो. कारण का की आम्हाला बरोबरीने काम करायचं म्हणलं की आम्हाला चांगलं काम करता येईल आणि पहिल्या बॉलला त्यांनी 6 मारला आणि मॅच तर काय तर विनरच आहे. त्याच्याबरोबर संजयजी भालेराव असतील, आमचे किसनदादा भालेराव असतील, यंग डॅशिंग असेल तर पंकज असेल, कुठलंही पद मला अपेक्षा नाही मला मदत, परंतु मला काम करायला आवडतं. काल रात्रीच माझा एक छोटासा प्रॉब्लेम झाला की त्याला म्हणलं अरे असा प्रॉब्लेम आहे, त्यांनी 10 मिनिटात ते माझं काम करून दिलं कुठल्याही पदाची अपेक्षा न करता. आमचे पुणे कालिदासजी राजगुरू असेल, संतोषजी पांचाळ असतील, सुनीलजी बारावकर असतील, काल सल्लागार आहेत संपर्क प्रमुख एकनाथजी गाडेकर साहेब असतील, दिलीपजी पांचाळ असतील आणि ह्या तालुक्याचं आणि मावळ तालुक्यात मी राहतो, आमचं एक दृढ नातं झालं. असे आमचे व्याही सुभाषजी रोकडे लोणी धामणीचे आहेत आणि आज तुमच्या तालुक्याच्या माझं एक दृढ नातं झालं आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं मी असं कौतुक करतो. एक मला मध्यान्ह आपले पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी अभंग आणि नितीन बारावकर यांनी सांगितलं की अशी एक महिला आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आहे, तिला खूप काही त्याला जे तिला मदत पाहिजे होती पण मला त्यावेळेस करता नाही आली. पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी मला परत एकदा आठवण करून दिली आणि विश्वकर्मा सुतार समाज मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून पुष्पाताई अशोक विश्वकर्मा यांना एक 5,000 रुपयाचा धनादेश मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय आबा भालेराव, गायत्रीताई असतील, सोनाताई पगार असतील, आपल्या महिला भगिनी मनीषाताई असतील, मनीषा रायकर असतील, अण्णा तुम्ही सुद्धा सर्वांनी त्यांना एक तो धनादेश द्यावा अशी तुम्हाला विनंती करत आहे. हां, जयेश विश्वकर्मा याचा ॲक्सिडेंट झाला होता. हां त्याच्यावर जयेश विश्वकर्मा आपण आलो असेल तर या समोर या. खरं तर आपण धनादेश देतोय. जयेश विश्वकर्मा या समोर या. आज मुलांचं शिक्षण होत असताना मुलांना आज वह्या वाटप केल्या जातात. मुलांचं 10वी 12वी झालेलं करणार आहेत आणि यापुढे त्यांचं पदवीधर होणार आहेत.
पण पदवीधर झाल्यानंतर मुलांची जी काही वाढ पुढे होणार आहेत तर ती म्हणजे नोकरी. त्या नोकरीच्या व्यवसायातनं नोकरीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोजगार मिळवण्याचं नियोजन करणार आहेत. अगदी थोड्या दिवसामध्येच रोजगार निर्माण करणार आहेत. आज एका तालुक्यामधनं प्रवचनकार कीर्तनकार मला आज जवळ 8 जणांना मिळालेत. मी त्यांचं कौतुक करतो. परंतु आज महाराष्ट्रातनं मी सर्व समाज बांधवांचे जे काही प्रवचनकार कीर्तनकार आहेत त्यांना दिवाळीमध्ये माननीय हनुमंतदादा पांचाळ अण्णांच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एकाच व्यासपीठावर बोलावणार आहे आणि एका समाजाला आपली ओळख करून देणार आहेत. एवढे नक्कीच मी ग्वाही देतो. दिवाळीमध्ये तुमच्यासारखे सगळे मार्गदर्शनपर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याची नियोजित मीटिंग घेतली जाईल आणि महाराष्ट्रातले जे काही प्रवचनकार कीर्तनकार उत्कृष्ट पखवादवादक गणेश कलाकडे मंच या ठिकाणी सगळ्यांना एकत्र बोलून त्याच्यामध्ये केलं जाईल. एक शैक्षणिक फाउंडेशन उभार केलेलं आहे. ते शैक्षणिक फाउंडेशनची आता उभारणी चालू आहे. मध्या काळामध्ये त्याची उभारणी करत असताना थोडासा आम्ही कमी पडलोय. पण नक्कीच आम्हाला शैक्षणिक फाउंडेशन हे काय आहे प्रत्येक तालुका अध्यक्षांची मीटिंग घेऊन प्रत्येक तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून जे काही मुलांना शिक्षणासाठी कमी पडतंय जे काही मदत कमी पडते ती आपल्या माध्यमातून नक्कीच मिळत आहे. 24 डिसेंबर 2023 मध्ये आर्थिक महाविकास मंडळाची स्थापना झाली. त्याची आता कार्यान्वित होईल. ताईंनी तर सांगितल्याप्रमाणे त्याचं लवकरच अंमलबजावणी होईल. त्यासाठी आमच्या प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ असतील, मी असेल, अण्णा असेल, आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या पुढं फायनल होऊन एवढं नक्कीच सांगेल. आज मला बरंच काही बोलायचं आहे. आज मला एक सांगायचं की प्रत्येकाने आयुष्यमान भारतचं योजना की आहे ती केली पाहिजे. मला नाही वाटत की आज त्या ताईंना 5,000चा चेक मला द्यावा लागला. त्यांना त्यांचे उपचार नक्कीच तिथं मिळाले असते. परंतु आज त्या उपचार करत असताना आज महासंघाकडे बरीच काही अमाऊंट आहे. त्या अमाऊंटमध्ये आपण फक्त खारीचा वाटा आपण त्यांना देऊ शकलो. प्रत्येक तालुका अध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचा इन्शुरन्स कमीत कमी 5 लाख रुपयाचा करावा आणि नंतर समाजाचा करावा. एवढे तुम्हाला मी एक आदेशच म्हणलं तरी काय हरकत नाही. पण त्याची तुम्ही अंमलबजावणी नक्कीच करावी. एवढं बोलून मी आज थोडंसं थांबवतं कारण मला बऱ्याच विषयावरती बोलायचं होतं पण बोलता. धन्यवाद साहेब. खरं तर इन्शुरन्स हा प्रत्येकाने स्वतःचा काढला पाहिजे. ते म्हणताना सर सलाम तो सगळी पगडी हजार. त्यामुळे आपण सर्वांनी आपापला स्वतःचा इन्शुरन्स हा काढावा ही विनंती नक्कीच. यानंतर खरं तर शेवटचं मनोगत व्यक्त करताना आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपत अण्णा गायकवाड अण्णांना मी विनंती करतो आपण अध्यक्ष भाषण करावं विनंती. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी आज आंबेगाव तालुका कार्यकारिणीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. गुणगौरव विद्यार्थी समाज सोहळा त्याचप्रमाणे समाजभूषण पुरस्कार हा वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. आज आपण 30 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपण एकामेकाला ओळखीत नव्हतो. पण या समाजाच्या बांधिलकीमुळं आपण एकजण सर्वजण एकामेकाला ओळखायला लागलो. जाणं वाढलं, विचार वाढले. 20 वर्षापूर्वी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाची स्थापना झाली. त्या स्थापनेत हरिभक्तपरायण त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर ज्ञानेश्वर बालेराव यांनी आम्ही बसून विचार केला की आपण धार्मिक बरोबर सामाजिकची ही जोड समाजाला आपण देऊ. त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ 13 तालुके फिरवून पहिली जिल्ह्याची बांधणी केली. त्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ 19 जिल्ह्याची बांधणी झालेली आहे.
19 जिल्ह्याची बांधणी झालेली आहे, 5-6 जिल्हे जोडायचे राहिलेले. महासंघाचं काम अतिशय उमद्या ताकदीने सर्वांच्या सहकार्याने चालत आहे. आजच्यावरच पाहता की आंबेगाव तालुक्याची ही भारदस्त पहिली सभा आहे. भारदस्त पहिली सभा आहे आणि इथल्या कार्यक्रमात 5 मिनिटाचा कार्यक्रम आला आहे. शांत बसा. 1-2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं. अध्यक्ष शेवटचं भाषण आहे. विनंती असेल सर्वांना, कोणी गप्पा गोष्टी मारू नका. 2 फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. विनंती. 5च मिनिटात मी उरकतो कारण भूक लागलेली आहे सगळ्याला. आज आपण महासंघाची स्थापना केली आणि त्यानंतर कार्यक्रम चालू झाला. त्याच्या अगोदर आम्ही आबासाहेब, अण्णा आणि बाळासाहेब टकले यांच्या माध्यमातून आळंदी संस्थेचं काम हाती धरलं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर महासंघाची स्थापना केली. ही स्थापना करीत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु होतकरू मंडळी असले म्हणजे काही कमी पडत नाही. आज आपण सर्वांनी जे सहकार्य केलं ते अतिशय मोलाचं आहे. मी जास्त बोलण्याचं हे नसल्यामुळं कार्य करायची पद्धत फक्त माझ्याकडे आहे. काम करीत राहायचं, बोलायचं कमी. त्यामुळं सगळ्यांनी समजून घ्या की आज आपण या आंबेगाव तालुक्यात चांगल्या प्रकारे संस्थेची स्थापना झालेली आहे. आंबेगाव तालुक्याची प्रगती झालेली आहे आणि यांनी हुशार विद्यार्थ्याचा सत्कार आणि हरिभक्तपरायण आनंदराव महाराज असतील, वारवकर महाराज असतील, आनंद सर असतील, यांचा सर्वांचा समाजभूषण पुरस्कार देऊन केलेला आहे. आत्ताच पुणे जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की आपण जे महाराष्ट्रात आपल्या समाजातले कीर्तनकार, प्रवचनकार आणि वादक गवई हे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत 600 कीर्तनकार आणि प्रवचनकाराची माझ्याकडे लिस्ट आहे. त्यांचा आपण एक कार्यक्रम महासंघाच्या माध्यमातून घेणारच आहोत. तरी परमेश्वराने आपल्याला एक कार्य करण्याची शक्ती सगळ्यांना देव. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. धन्यवाद अण्णा. खरं तर अण्णांनी सांगितलं की 20 वर्षापूर्वी खरं तर विश्वकर्मा सुधार समाज महासंघाची स्थापना झाली. अण्णाने त्याचप्रकारे अण्णांनी सांगितलं की बोलणं कमी आणि काम जास्त करायचं, म्हणजे काम बोलण्यापेक्षा करून दाखवायचं, अशी अण्णांची ख्याती. पुनश्च एकदा अण्णा आपल्या मनापासून आभार. यानंतर आपण प्रथमतः आज बाळासाहेबजी टकले आणि आळंदी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव बलवंजी पांचाळ आणि त्याचप्रमाणे दत्ता बारवकर या 3 समाज बांधवांचा खरं तर अभिष्ट चिंतन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. चला तिघाही मान्यवरांना विनंती, आपण अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करणार आहोत. प्रथमतः या बाळासाहेबजी टकले असतील, बलवंजी पांचाळ असतील आणि दत्ता बारवकर या सर्वांना विनंती, आपण विचार मंचावरती यावं. आपण केक या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करणार आहोत. दत्ता बारवकर, चला या, लवकर या. आळंदी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी टकले यांचा आज वाढदिवस. त्याचप्रमाणे आमच्या आंबेगाव कार्यकारिणीचे बलवंजी पांचाळ असतील, दत्ताभाऊ बारवकर असतील, या 3ही समाज बांधवांचा आज खरं तर वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा. या ठिकाणी मी नक्कीच असं म्हणेल, सुख समृद्धी समाधान, सुख समृद्धी समाधान, दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि सर्व स्वप्न पूर्ण व्हावी तुमची. एवढंच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000, अशा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर्व समाज बांधव असतील, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरं तर बाळासाहेब टकले असतील, बलवंजी पांचाळ असतील, त्याचप्रमाणे आमचे
दत्ता दारोडकर असतील या तीनही मान्यवरांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो. चला दत्ता भाऊ, चला तुमची वाट पाहतोय, चला लवकर या. दत्ता भाऊ चला, उशीर होतोय, सर्वांना भूक लागलेली आहे जोरात. या लवकर या, तुम्ही खाऊन आलं वाटतं त्याच्यामुळे आवड चालू. या लवकर या. चला सेट व्हा सगळेजण, एकमेकांना हात लावा, 2च मिनिटं थांबा. 1 2 3 स्टार्ट. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी हो आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. सर्वांना भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकमेकांना भरवा आणि आम्हाला पण ठेवा. सरांना पहिला भरवा. नाव सांगा ना. यानंतर बरोबर महिला प्रदेशाध्यक्षा गायत्रीताई क्षीरसागर ताईंना विनंती करतो, 2 शब्दात आपण फक्त बोलायचं विनंती असेल. नमस्ते, मी गायत्री क्षीरसागर. आज जो समाजभूषण पुरस्कार, शालेय वाटप पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा जो पुरस्कार सोहळा झाला, तर हा जो सोहळा झाला आहे तर या सोहळ्यासाठी मी पूर्ण आंबेगाव तालुक्याला अगदी 100 पैकी 100 मार्क दिलेले आहे माझ्याकडनं. आणि माझ्या सगळ्या भावांनी इतकं सुंदर केलेलं आहे सगळं काम की त्यांनी इतकं, म्हणजे त्याला जागाच नाहीये बोलायला, इतकं चांगल्या तऱ्हेने ते सगळं केलेलं आहे त्यांनी. आणि समाज ज्या पद्धतीने इथे एकवटलाय ते सगळं श्रेय या सगळ्या टीमला, आंबेगाव तालुक्याचे सर्व कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांना जाते. तर मी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. हो, आणि खूप छान वाटतंय मला. आणि विशेष म्हणजे या दादाने, मिथून पांचाळ या दादाने खूप छान सूत्रसंचालन केलं, त्याचा सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि मला आता कौतुकाचे शब्द तर खूप आहेत द्यायला, पण ते सगळ्या भावांपर्यंत पोहोचलेले आहे की मला काय म्हणायचंय. सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत आणि त्यांना सुद्धा कौतुकाची थाप देण्यासाठी मी बहीण म्हणून पाठीशी उभी आहे. एवढं सांगून 2 शब्द थांबवते. आपण नियुक्ती पत्र देणार आहोत. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने महिला अध्यक्ष आंबेगाव तालुका म्हणून आपण नियुक्ती करतोय सौभाग्यवती छायाताई कैलास राऊत ताईंना विनंती करतो आपण या. गायत्रीताई क्षीरसागर महिला अध्यक्षा ताईंच्या शुभ हस्ते आपण, आणि त्याचप्रमाणे सुवर्णताई पगार
ताईंनाही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण छायाताई यांना आपण सन्मानित करावं. त्याचप्रमाणे मनीषाताई आपल्यालाही विनंती असेल या तीनही ताईंना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण खरोखर सन्मानित करावं. सर्व समाज बांधवांना विनंती असेल आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा विनंती असेल. सर्वांनी स्नेह भोजन घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. उशीर तर खूप झालेला आहे. वाढदिवस तू आता बोलू का म्हणता. चला 12वीमध्ये टक्केवारी मिळवली निलंबरी उमेश पांचा या ठिकाणी आले आहे. तिलाही सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करावं विनंती. निलंबरी उमेश पांचा या सर्व नियुक्तीपत्र आपण लगेच देणार आहोत. आमचे मोठे बंधू उमेश पांचाळ यांची कन्या निलंबरी उमेश पांचाळ 12वीमध्ये खरं तर 70.30% मिळून उत्तीर्ण झाली म्हणून आपण त्यांना सन्मानित करतो. गुणगौरव विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव पुरस्कार आपण त्यांना देतो. हा आता आपण प्रथमतः जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. त्यानंतर सर्वांना साहित्य वाटप होईल विनंती असेल. पहिलं जेवण करून घ्या. खूप उपयोग चाललेला आहे. जेवण झाल्यानंतर आपण सर्वांना वही वाटप करणार आहोत. ॲडव्होकेट शुभांगीताई गणेश भागवत ताईंची आपण नियुक्ती केलेली आहे कायदेशीर सल्लागार अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका. कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट शुभांगीताई गणेश भागवत ताईंचा आपण नियुक्ती केलेली आहे. त्या नियुक्ती पत्राचा आपण स्वीकार करावा. कार्यक्रम अतिशय छान असे संपन्न झाला. शेवटी दादा मी या ठिकाणी एवढंच म्हणेल, वेळात आपण वेळ काढून आलात हाच वेळेचा मोल आहे. वेळात आपण वेळ काढून आला हाच वेळेचा मोल आहे. भेटू नक्की पुन्हा कधी कारण दुनिया गोल आहे. भेटू पुन्हा नक्की कधी कारण दुनिया गोल आहे. हृदयातले हे शब्द माझे तुमच्याही हृदयात साठवून ठेवाल. हृदयातील शब्द माझे तुमच्याही हृदयात साठवून ठेवाल आणि तुमचा या मित्राला असेल तिथे आठवणी ठेवाल आणि तुमच्या या मित्राला असेल तिथं आठवणी ठेवाल. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. हातवर करा ना. भारत माता की. आता हात खाली हो. आता फोटो काढ. कर्म महाराज की, विश्वकर्मा महाराज की. अरे झाली का नाही करा. स्टार्ट. फोटो काढा ना. ओके थँक्यू धन्यवाद. काही सन्मान करण्यात येतोय. फोटो काढा. चला मी तुमची पाणी पडून नाही दिली.